सोलापूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दोनही शिवसेना एकत्र आलेली आहे। बार्शीमध्ये भाजपविरोधात दोनही शिवसेना दोनही राष्ट्रवादीची महाआघाडी बघायला मिळते। आमदार दिलीप सोपल यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आणि मेळाव्याला येण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे। आणि या महाआघाडीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल विरुद्ध भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊतांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका लढल्या जाणार आहेत। सोलापूरला दोन शिवसेना एकत्र लढतायत, माझ्याकडे माहिती नाही। हा निर्णय अधिकृतपणे झालेला नाही। एक तुम्हाला मी सांगतो, अशा प्रकारचा कोणताही निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माझ्याकडे माहिती नाही आणि ते घेतील अशा प्रकारचा निर्णय असं मला वाटत नाही। भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे आणि त्याचा पराभव करण्यासाठी सगळ्या पक्षांना एकत्रित यायला लागतं। हे आमच्या पक्षाचं मोठेपण आहे। त्यामुळे पुढे काय चालतंय, माझं म्हणणं आहे की महायुतीतल्या लोकांनी काही आचारसंहिता ठेवल्या पाहिजेत। महायुतीच्या बाहेर जाऊन काही तडजोडी करताना थोडा विचार केला पाहिजे आणि त्याची आवश्यकता वास्तविक पाहता आहे। आता ते काय युती झाली आणि राऊतांना काय अधिकृत वाटतं ते त्यांनाच विचारा, मी काय सांगणार।